ते अतिशय मला भरपूर एकदम अभिमान वाटतोय मला त्याचा, की आज आमचं नाटक एवढ्या मोठ्या लेवलला चाललेलं आहे. आज 75वा अमृत महोत्सवी प्रयोग आहे आणि मला त्याचा फार मोठा अभिमान आहे. आजच्या ह्या घडामोडीमध्ये आहे ना, मुलांचा आणि आईवडिलांचा हा सहवास आहे ना फार कमी झालेला आहे. हो. नोकरीधंद्यामुळे म्हणा किंवा काय, आणि ह्या यूट्यूब, इन्स्टा या सगळ्या गोष्टी, फेसबुक ह्या सगळ्या आल्यामुळे आहे ना, मुलं आल्यानंतर घरीसुद्धा त्या ह्याच्यामध्येच असतात, मोबाईलमध्येच असतात. त्याच्यामुळे आईवडिलांशी तेव्हा संवाद वगैरे रिअली असं एकजूट नाही होत. प्रसाद दादा आहे ना, हा ॲज अ डिरेक्टर तर त्याला असं म्हणजे डिरेक्टरसाठी हा वेगळाच, म्हणजे दिग्दर्शक म्हणून हे वेगळंच त्याचं एक चित्र आहे आमच्या ह्याच्यामध्ये. इतर लोकांसारखं नाही आहे. तो प्रेमाने सगळ्यांना हँडल करतो ह्या गोष्टी. नमस्कार, आपल्यासोबत आहे थेट तुमच्या घरातून नाटकाचे निर्माते आणि पार्टनर आणि त्याचबरोबर त्यांची पार्टनर सचिन कदम आणि स्नेहा कदम. तुमचं मराठी मूडमध्ये स्वागत आहे. मला सुरुवातीला सांगा, तुमचा मूड कसा आहे दोघांचा? छान, एकदम अतिशय. नाटकाचा 75वा प्रयोग आहे. हो, अमृत महोत्सवी प्रयोग आहे. तर काय सांगाल सर, नाटकासंदर्भात काय सांगाल? तुम्ही निर्माते आहात, कसा वाटतोय तुम्हाला? हा ऍक्च्युली माझा हा पहिलाच अनुभव आहे नाटकाचा, आणि तो डायरेक्ट एवढ्या मोठ्या कलाकारासोबत आहे, प्रसाद दादा खांडेकर यांच्यासोबत आहे. आणि त्याचा अनुभव म्हणजे माझं हे पहिलंच नाटक असल्यामुळे याच्यातल्या ज्या काही मेहनत किंवा हे जे काही या घडामोडी ज्या आहेत ना, त्या जास्त करून प्रसाद दादाचे सगळं केलेलं आहे, प्रसाद दादा खांडेकरने. ते अतिशय मला भरपूर एकदम अभिमान वाटतोय मला त्याचा, की आज आमचं नाटक एवढ्या मोठ्या लेवलला चाललेलं आहे. आज 75वा अमृत महोत्सवी प्रयोग आहे आणि मला त्याचा फार मोठा अभिमान आहे. नक्कीच महाराष्ट्रभरही प्रयोग झालेला आहे, देशभरही होतील, जगभरही होतील. त्याबद्दल काय सांगाल? कसं वाटतंय तुम्हाला? महाराष्ट्र दौरा आता आमचा चालूच आहे. आता कोकण दौरा पण होणार आहे आणि या दरम्यान जास्त करून प्रसादच जातो, आमची टीमच पूर्ण जाते. एक गंभीर विषय मांडण्यात आलेला आहे. आता आपण सध्या पिढी पाहतो की इंटरनेटमध्ये असते, मोबाईलमध्ये असते, इव्हन आपल्या आई बाबा देखील युट्यूबवर असतात आणि संवाद खूप कमी झालेला आहे. तर ते आपण मांडले नाटकामध्ये. तर त्या संदर्भात काय सांगाल? प्रेक्षकांनी कसं घेतलं पाहिजे हे? प्रेक्षकांनी हे ॲक्च्युली आवडीने घेतलं पाहिजे, कारण की आजच्या ह्या घडामोडीमध्ये आहे ना, मुलांचा आणि आईवडिलांचा हा सहवास आहे ना फार कमी झालेला आहे. नोकरीधंद्यामुळे म्हणा किंवा काय, आणि ह्या यूट्यूब, इन्स्टा या सगळ्या गोष्टी, फेसबुक ह्या सगळ्या आल्यामुळे आहे ना, मुलं आल्यानंतर घरीसुद्धा त्या ह्याच्यामध्येच असतात, मोबाईलमध्येच असतात. त्याच्यामुळे आईवडिलांशी तेव्हा संवाद वगैरे रिअली असं एकजूट नाही होत. फक्त फोनवरती करणं की आज मी इथे आहे, अमुक आहे, तमुक आहे, आणि आपल्या ह्याच्यामध्ये राहणार. त्याच्यामुळे थोडं हे आम्हाला असं वाटलं, प्रसादाला ते ह्या गोष्टी सगळ्या दिसून आल्या आणि त्यांनी त्याच्यावरती मग हे नाटक बसवलं. पण अतिशय सुंदर अशी कथा आहे याची, त्यामुळे आवर्जून सगळ्यांनी पाहावं ही माझी मनोमनी एकदम हे आहेत. मला शब्द पण नाही मिळत आहेत, हा इच्छा आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी कृपया करून प्लीज यावं आणि पाहावं हे नाटक. तुम्हाला अतिशय आवडेल हे नाटक. सर, कलाकारांबद्दल काय सांगाल तुम्ही? कलाकार तर 101 कलाकार आहेत, तुम्हाला तर सांगायची आणि मला ओळख करून द्यायची गरज पण नाही आहे. हास्यजत्रेचे कलाकार आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी, आता भक्ती देसाई तुम्हाला माहिती आहेत, त्या पण स्टारवरच्या झळकणाऱ्या आहेत. भाग्यश्री तुम्हाला त्याची मी ओळख करून द्यायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सध्या अशा त्यांच्या जुळून आल्या सगळ्या ह्या गोष्टी, आणि त्या एका लेवलला त्या इतक्या सुंदर करतात ना, की त्यांचं ते एकदम असं फॅमिली सारखं. हा येस, बॉन्डिंग आहे ती पूर्ण. बॉन्डिंग म्हणजे फॅमिलीच झालेली आहे ती पूर्ण अशी. त्याच्यामुळे प्रसादाला आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्रसाद दादा आहे ना, हा ॲज अ डिरेक्टर तर त्याला असं म्हणजे डिरेक्टरसाठी हा वेगळाच, म्हणजे दिग्दर्शक म्हणून हे वेगळंच त्याचं एक चित्र आहे आमच्या ह्याच्यामध्ये. इतर लोकांसारखं नाही आहे. तो प्रेमाने सगळ्यांना हँडल करतो ह्या गोष्टी, आणि निर्माता म्हणून पण त्यांनी प्रेमानेच हँडल केलेलं आहे आजपर्यंत, माझ्याबरोबर तरी.
माझा प्रश्नच बाकी होता की दिग्दर्शकांबद्दल किंवा प्रसाद खांडेकरांबद्दल काय सांगाल, पण तुम्ही त्यांचं एवढं भरभरून कौतुक केलंय की आता तो प्रश्न. येस येस येस. मराठी मूड मनोरंजन, मराठी मूडकडनं तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. असेच प्रयोग होत राहावेत, थँक्यू थँक्यू. हजार प्रयोग धन्यवाद. हवेत जगभर, देशभर. धन्यवाद थँक्यू सो धन्यवाद. मच. थँक्यू.